सरकारला प्रश्न सोडवायचे नाही तर वाढवायचेत. मराठा आरक्षणावरून शरद पवारांचा महायुती सरकारवर निशाणा. आरक्षणावरून दोन्ही बाजूंनी राजकारण सुरू आहे. नेत्यांनी दोन्ही समाजातील तेढ कमी करावं. मुख्यमंत्री फडणवीसांचं मराठा आणि ओबीसी नेत्यांना आवाहन. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या. जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका. आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्यानं ओबीसी नेते आक्रमक. पोलिसांना पुढे करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सरकारवर गंभीर आरोप. हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षणासाठी बंजारा समाजाचा एल्गार. नागपुरात 17 सप्टेंबरला बंजारा समाज धरणे आंदोलन करणार. बंजारा समाज आरक्षण कृती समितीच्या बैठकीत निर्णय. महायुतीतून बाजूला करण्याचा प्रयत्न झाल्यास वेगळा विचार करू. भरत गोगावले यांचा महायुतीला इशारा. छातीवर गोळ्या झेलू पण महामार्ग होऊ देणार नाही. शक्तीपीठ महामार्गाविरोधात बच्चू कडूंचा सरकारला इशारा. लोकलच्या दरवाजात लटकत माथे फिरूची स्टंटबाजी. महिलांच्या डब्यात बाहेर लटकत स्टंटबाजी. विरार ते दादर लोकलमधील घटना. भीषण पूरस्थितीमुळे पंजाबमधील जनजीवन विस्कळीत. येवल्यातील मुस्लिम बांधवांचा पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात. जीवनावश्यक वस्तूंच्या गाड्या येवल्यातून पंजाबकडे रवाना. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस. पैठणमध्ये अनेकांच्या घरात शिरलं पाणी. शेतीचंही मोठं नुकसान. हिंगोली जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस. वसमत तालुक्यात अनेक गावांना पावसानं झोडपलं. शेताला तळ्याचं स्वरूप. शेतात 4 फूट पाणी. बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे नांदुरा रेल्वे स्थानकाला गळती. कोट्यावधीच्या डागडुजीनंतरही रेल्वे स्थानकाची दुरावस्था.